प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांची सप्रेम नमस्कार. आज के दिनांक 5 सप्टेंबर 2025 शुक्रवार. भाषामध्ये बोलणे आणि देवाची उपस्थिती. देव आत्मा आहे आणि जे त्यांची उपासना करतात त्यांनी आत्म्याने व सत्याने उपासना केली पाहिजे. योगान अध्याय 4:24 वचन. ज्यांनी पवित्र आत्म्याचे अभिषेक प्राप्त केले आहे, जेव्हा ते प्रभूची उपासना करतात आणि आत्म्याने परिपूर्ण होऊन भाषामध्ये बोलायला लागतात, तेव्हा देवाची उपस्थिती त्यांच्या अंतःकरणात ओसंडून वागणारी नदीसारखी भरते. आत्म्यात आनंद असतो. लूक 10:21 मध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः पित्याच्या उपस्थितीची परिपूर्णता अनुभवली तेव्हा आत्म्यात आनंद मानला. ज्या दिवशी मी येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारले, त्या दिवसापासून प्रभूची स्तुती व उपासना करणे माझ्यासाठी महान आनंद आणि आशीर्वाद ठरले. एकदा मी एका उपासना सभेत सहभागी झालो, जिथे मंडळी गहिर्या आदराने गात होतो, प्रभूची कृपा सदैव टिकते, त्यांची दया कधीच कमी होत नाही. मी जेव्हा त्यात सामील झालो तेव्हा त्या गाण्याची अर्थ ध्यानात घेतला. प्रभूने माझ्यावर दाखवलेली कृपा मी आठवली आणि नकळत आनंदरक्ष माझ्या गालावरून वाहू लागले. कचललेल्या आणि तुटलेल्या हृदयाने मी भाषामध्ये तो स्तोत्र गाऊ लागलो. स्तोत्र म्हणते, हृदयातील भरभरून आलेले तोंड बोलते. पवित्र आत्मा माझ्या हृदयात भरल्यावर माझे तोंड भाषामध्ये बोलू लागले. त्यानंतर देवाची उपस्थिती माझ्यावर पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्याने उतरली. राजा दावीद सुद्धा जेव्हा नाचत होता तेव्हा म्हणाला, मी परमेश्वरापुढे नाचली, ज्याने तुझ्या पित्याला आणि त्याचे घराण्याला टाकून मला परमेश्वराची लोकांवर, इस्रायलवर अधिपती केले. म्हणून मी परमेश्वरापुढे गाणे गाईन. दुसरी सामुएल 6 अध्याय 21 वचन. बायबलमध्ये आपण पाहतो की प्रभूने आत्म्याचे 9 वरदान दिले आहे. त्यातील पहिले वरदान म्हणजे भाषेचे वरदान. शास्त्र सांगते की विश्वास ठेवणाऱ्यांना जे चिन्ह मिळतील त्यापैकी एक म्हणजे ते नव्या भाषांमध्ये बोलतील. जेव्हा आपण देवाने दिलेल्या या वरदानानुसार भाषांमध्ये बोलतो तेव्हा आपण देवाची प्रेमाची गोलीत आणि त्यांची दैवी उपस्थितीत प्रवेश करतो. त्यावेळी आपण आत्म्याचे तेजस्वी आशीर्वाद अनुभवतो. ज्यांनी प्रभूची उपासना करायची त्यांनी आत्म्याने व सत्याने उपासना करावी. प्रेषित पौल म्हणतो, मी आत्म्याने प्रार्थना करीन आणि समजुतीनेही प्रार्थना करीन. मी आत्म्याने स्तुतिगान गाईन आणि समजुतीनेही गाईन. 1 कोरिंथियर 14 अध्याय 15 वचन. स्तोत्रकार म्हणतो, माझे हृदय एका चांगल्या विषयाने उच्चबलून आले आहे. मी राजाबद्दल जे रचले ते मी सांगतो. माझी जीभ चपल लेखाच्या लेखणीसारखी आहे. स्तोत्र 45 अध्याय 1 वचन. प्रिय देवाची लेकरा, जेव्हा कधी तू आत्म्याने परिपूर्ण होशील तेव्हा भाषामध्ये बोलून आनंद कर, कारण तुझ्यामध्ये राजाधिराजाची विजय घोषणा आहे. गणना 23 अध्याय 21 वचन. पुढील ध्यानासाठी वचन. कारण तो अडकलता पोटानी व परक्या भाषेत त्या लोकांशी बोलेल, त्यांनी तो म्हणाला, हीच ती विश्रांती आहे ज्यामुळे तुम्ही थकलेल्याने विश्रांती देता आणि हा तो शांतीचा काल आहे. येसाया 28 अध्याय 11 आणि 12 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 146 अध्याय आणि 147 अध्याय. संध्याकाळी 1 कोरिंथियर अध्याय 15 वचन 1 से 28. धन्यवाद.